नमस्कार नागपूरकर, तुमचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यातील दमट हवा आणि हिवाळ्यातील धुक्यामुळे श्वसनविकार वाढतात. उन्हाळ्यात मात्र या रुग्णांना काहीसा आराम मिळतो असा समज होता, परंतु नागपूर शहरात सुरू असलेल्या सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल व इमारतीच्या बांधकामांमुळे वातावरणातील अचानक बदलांमुळे अस्थमा अर्थात दम्याच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. ज्येष्ठ श्वसनविकार तज्ज्ञ यांनी केलेल्या निरीक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर शहराचा विकास वेगाने होत आहे. नवीन सिमेंटचे रस्ते आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामामुळे ज्या नागरिकांना आधीपासूनच श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्यात या विकारांची लक्षणे अधिक तीव्रतेने जाणवत आहेत, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. ते म्हणाले, उन्हाळा हा श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी हेल्दी सीझन मानला जातो, पण अनेक रुग्ण सततचा खोकला, वाढलेला दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज सारख्या समस्यांसाठी दवाखान्यात येत आहेत आणि ही चिंतेची बाब आहे. तर मित्रांनो, सूक्ष्म धूळ ही फुफ्फुसांच्या आत जाऊन सिमेंटच्या कामांमुळे हवेत उडणारी सूक्ष्म धूळ फुफ्फुसांच्या आतपर्यंत जाते. त्यामुळे सततचा खोकला, घसा खवखवणे, दमा, ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारांसारख्या समस्या वाढतात. सिमेंटच्या पृष्ठभागामुळे शहरात उष्णता अधिक काळ टिकून राहते, ज्यामुळे स्थानिक तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले आहे आणि उष्णतेशी संबंधित आजार यामुळेच वाढले आहेत. तसेच सिमेंटमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने पुराचा धोकाही वाढतो आहे. तर मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये उन्हाळ्यात हॉस्पिटलमध्ये श्वसन विकाराचे सुमारे 2487 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते, पण या वर्षी मात्र ही संख्या 2986 वर पोहोचली आहे. मित्रांनो, बांधकामातून हवेत मिसळणारी सिलिका आणि फ्लाय ॲश लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी धोकादायक ठरत आहे. नागपूरचा सध्याचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 128 पर्यंत पोहोचला आहे, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि या हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला जवळपास 2 सिगारेट ओढण्याइतपत धोकादायक आहे. वाढत्या प्रदूषणाची दखल प्रशासनाने घेणे अत्यावश्यक. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बांधकामादरम्यान प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.